त्या ठिकाणी एवढं बोलत आहेत सीतामातुश्री आणि बोलता बोलता जितके भाव आणि भावना अनावर झाल्या सीतामातुश्रीच्या की बेशुद्ध झाल्या, बेशुद्ध होऊन धाड श्री आणि जमिनीवरती आपटलेल्या आहेत, पडलेल्या आहेत मातुश्री. सीता पडताची मूर्छिता हनुमान झाला साशंकित, श्रीराम विरहे अति संतप्त हनुमंतराय अशोक वृक्षाच्या अगदी वरच्या भागामध्ये होते. जगन्माता जगज्जननी ज्यांच्या शोधासाठी आपण इथपर्यंत आलो त्याच त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्या. मग आता हनुमंतरायांना वाटलं की अशाच जर बेशुद्ध जर पडल्या तर जर शुद्धीवर जर नाही आल्या तर आपण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना काय निरोप द्यायचा. आपण आता काहीतरी प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून सीता मातोश्री शुद्धीवर येते. देखता श्रीराम मुद्रेसी श्रीराम निवाला वनवासी, धरणी हा निश्चय मानसी निज द्यासी त्यागिल. त्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं काहीतरी बरं वाईट झालं असे अनेक प्रकारचे विचार आणि सीतामातुश्रींनी जर स्वतःचा प्राण त्यागच जर इथं केला, सुसाईड आत्महत्या वगैरे जर झाली त्यांची, तर मी काय तोंड दाखवायचं भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना. अशा प्रकारचे अनेक विचार शंका कुशंका हनुमंतरायांच्या डोक्यात देह त्यागिताची सीता श्रीराम म्हणेल हनुमंता, समोर लंघना तत्वता गवण्याता साधिले. जर का सीतामातुश्रींनी इथं जर प्राणत्याग केला आणि मी जर तिथं जर सांगायला जर गेलो असं झालं, प्राणत्याग केला मातोश्रींनी, तर भगवान श्रीरामचंद्र म्हणतील की हे बुद्धूच होतं, हे कॉपीड, हे न कधी काही कुठले नीट कामं केले नाहीत आणि याला कुठं यश पण येत नाही. आपल्याला सुद्धा होतं बरं का, कुठं जर दुधाला वगैरे गेलो आणि दूध जर नाही भेटलं आपल्याला तर या अतिशय पाहायचंच आहे मला म्हणतात बरं का घरचे. पण तसं तुम्हाला म्हणत हे अतिशय पाहायचे. हनुमंतरायाला सुद्धा वाटायला लागलं की नक्कीच भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणतील की या वानराला बुद्धिमान आहे म्हणून मी पाठवलं, परंतु हे आपीच घेऊन आलं म्हणून माझा त्या ठिकाणी धिक्कार होईल, चित होईल, माझा सत्कार वगैरे व्हायचा तिथं, ती नक्कीच निंदा केल्या जाईल. आता काय करायचं आपण. मजाली अलंक्यात ना सीता ना रघुनाथ, लंकेमध्ये आलो आणि लंकेमध्ये येऊन भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं कार्य करायचं सोडून दिलं, सीता मातोश्रीचं बरं वाईट झालं हे सांगण्यासाठी जर जायचं जर म्हटलं तर नक्कीच तिथं आपल्याला काही तिथं बरं बघणार नाही कोणी. आपण पंढरपूरला जर गेलो आणि दर्शनच जर नाही झालं पांडुरंग परमात्मांचं तर खजील होतो माणूस, काही उपयोग नाही. परंतु जर का एवढे कष्ट करून दर्शन जर झालं तर मग मात्र भाग गेला शील गेला अशा प्रकारची अवस्था हनुमंतराय विचार करू लागले. आपण आलो ते आता काही उपयोग होतो का नाही अशा प्रकारचे चिंतन करता. सीता पडताची मूर्छा पन्ना हनुमंत मनी अति उद्विग्न, हृदय स्मरता नंदना बुद्धी निर्विघ्न आठवली. ज्यावेळेस त्या ठिकाणी सीता मातोश्री बेशुद्ध पडल्या त्यावेळेस हनुमंतरायाने अतिशय उदास झाले. हनुमंतराय आता काय करावं आपण. मग काय करायचे तर काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं नामस्मरण सुरू केलं, भजन करू लागले. सीता हो वया सावधाना आता करो श्रीराम कीर्तना, मनने राम कथा गायन करी आपण मारुती. आता टाइमपास कसा करायचा तर कुठेतरी नामस्मरण चिंतन केलं पाहिजे, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं भजन केलं पाहिजे. श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वरानने. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं चरित्र आणि उच्चारायला सुरुवात केली. कौसल्या गर्भी गर्भात पिता दशरथी श्री रघुनाथ, परब्रह्मा मूर्तिमंत सूर्यवंशी. हनुमंतरायाने ज्यावेळेस भजन सुरू केलं त्यावेळेस पूर्ण अयोध्येतली जी संपूर्ण भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं जन्मवृत्त आहे, जन्मकथन
त्या ठिकाणी जगन्माता जगज्जननी आणि कौसल्या मातोश्री राजाधिराज दशरथ महाराज त्यांच्या वंशामध्ये सूर्यवंशामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा आणि कशा प्रकारे अवतार झाला त्याची संपूर्ण अगदी भजनाच्या माध्यमातून हनुमंतरायांनी मांडणी सुरू केली. श्रीराम परब्रह्म सीता प्रकृती श्रीराम चैतन्य सीताची शक्ती श्रीराम धरे सीता धृती श्रीराम अन्य गती अवतारू. भगवान श्रीरामचंद्र प्रभू परब्रह्म स्वरूप महाविष्णूचे अवतार श्रीरामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी जगन्माता जगज्जननी आईसाहेब सीता मातोश्री म्हणजे आदिमाया आदिशक्तीचं स्वरूप अशा प्रकारचे दोघंही आहेत. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई असे भगवान परमात्मा आणि सीता मातोश्री एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रीरामाचे आचारित गुरु पितु आज्ञा विक्रेत ब्राह्मणाचा निज भक्त सुरसायात. भगवान श्रीरामचंद्र प्रभू आपल्या आई वडिलांचं वचन पालन करणारे आहेत. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अशा प्रकारे भगवान श्रीरामचंद्र प्रभू आपल्या आई वडिलांची सेवा आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करणारे महान अगदी देवाचा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र. कैकई वरदे दशरथे श्रीराम धाडीला दंड करण्याते सीता लक्ष्मणा समवेते निगे रघुनाथ. सीता मातोश्री अशोक वनामध्ये अशोक वृक्षाखाली बेशुद्ध पडल्यात. हनुमंतराय वृक्षावरती अशोक वृक्षावरती भजन चालू आहे की भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा अवतार आणि कैकई मातोश्रींना दशरथ महाराजांनी दिलेले 2 वर आणि ते 2 वर मागितले कैकई मातोश्रींनी. एका वरानं भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी 14 वर्षांचा वनवास करायचा आहे आणि एका वरामध्ये भरत महाराजांनी राज्याभिषेकावरती बसायचं आहे अशा प्रकारचे वर मागितले. हे भजनातून हनुमंतराय गाऊ लागलेले. वनवास गंगा तटी वस्ती स्नान पंचवटी श्रीराम राहिला जगजेटी सीता गोरटी. भगवान श्रीरामचंद्र प्रभू वनवासामध्ये आले. सोबत लक्ष्मण भैयांना घेतलं सीता मातोश्री आणि श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी पंचवटी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी पर्णकुटी त्या ठिकाणी तयार केली. त्यामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहू लागले. अशा प्रकारचं संपूर्ण झालेलं वर्तमान आणि हनुमंतराय गाऊ लागलेले. शूर्पणखा करी छळना ते जाणूनी श्रीराम सज्ञान तिचे घेऊनी नाक कान विटंबन सोडिली. ज्या वेळेस या ठिकाणी हे पंचवटीच्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी शूर्पणखा आली आणि शूर्पणखेनं कपट केलं आणि लक्ष्मण भैयांच्या सोबत लग्न करायचं अशा प्रकारचा प्रस्ताव आणि त्या ठिकाणी ठेवला. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी तिच्या पाठीवर पत्र लिहिलं आणि ते पत्र भैया लक्ष्मणाने वाचलं. त्या पत्रामधला जो मजकूर होता तिचं नाक कान कलम करा आणि त्याप्रमाणे भैया लक्ष्मणाने केलं. ती फॅफॅक करत कुठं लंकेमध्ये गेलं अशा प्रकारचं संपूर्ण चरित्र हनुमंतराय गाऊ लागले. तिचे कैवारी दारुणा त्रिशरा मारिला कर दूषण श्रीरामे घेऊन जनस्थान दिदले दान ब्राह्मणा. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी जे काही शूर्पणखेचं संपूर्ण अगदी दंडकारण्यामधलं राज्य होतं ते त्या ठिकाणी हस्तगत केलं आणि जे काही ब्रह्मवृंद होते ब्राह्मण मंडळी त्याला टीका काय आहेत का या सर्व दंडकारण्याची वाटप आणि ब्रह्मवृंदना ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया सर्व ब्रह्मवृंदांना त्या ठिकाणी संपूर्ण राज्य दान करून टाकलं. मृग कंचुकी सलोबता मृगा पाटी दाडिले श्री रघुनाथा चळवली दवडिले सुमित्रा हरली सीता. लंकेचा राजा रावणानं त्या ठिकाणी गोसाव्याचं स्वरूप धारण केलं आणि रावणाचे मामा मारीश मामा त्याने ते सुवर्ण हरिण त्याचं स्वरूप घेतलं. सीता मातोश्रींना वाटलं की या सुवर्ण हरणाची जी असणारी कंचुकी आहे ती आपण अयोध्येत जात असताना परिधान जर केली तर एक नवीन फॅशन वाटेल सर्व लोकांना, म्हणून त्या ठिकाणी आग्रह धरला. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना त्या हरणाच्या पाठीमागे लावलं अशा प्रकारची कथा आणि हनुमंतराय वृक्षामधून गाऊ लागले. श्रीराम आणि लक्ष्मणा करिता सीता गवेषणा जटायू रावणे शिरणा दोघे जना
लंकेचा राजा रावणानं त्या ठिकाणी सीता केलं. राजा रावण सीता मातोश्रींना घेऊन गेला. भगवान श्रीरामचंद्र प्रभू त्या ठिकाणी सीता मातोश्रींचा शोध करत करत आले. वाटेने जटायू नावाचा पक्षी रक्तबंबाळ अवस्थेत आणि पडलेला पाहिला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि त्याचा उद्धार केला. रथचक्र पात पक्षी रांगा लंकानाथ जटायू रावणे पडिला तेत श्री रघुनाथ तेथे आला. जटायू नावाचा पक्षी आहे. सीता मातोश्रींचं हरण करून तो जो असणारा लंकेचा राजा जातोय त्याला देखवलं नाही बरं का. त्या ठिकाणी युद्ध केलं, भांडण केलं रावणाच्या सोबत आणि रावणाचा रथ वगैरे सर्व त्या ठिकाणी चाक तोडून टाकले त्या ठिकाणी. अशा प्रकारचं संपूर्ण चरित्र आणि हनुमंतराय अशोक वृक्षामध्ये भजनाच्या माध्यमातून श्रीराम कृपाळू परिपूर्ण करुणी जटायू उद्धरणा कबंध मारो नियाजाना आले. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी जटायू जो काही रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता जटायूचा उद्धार केला. जटायूला त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त करून दिली. नंतर